अंधेरी पूर्व विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये उमेदवारांना 10,000पेक्षा जास्तचं लीड आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याचं त्याच्यामध्ये खूप सिंहाचा वाटा आहे। याच्या आधी जी पोटनिवडणूक होती त्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता। त्यानंतर संवेदनशीलता दाखवून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराने ती उमेदवारी पाठी घेतली होती आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये या ठिकाणी निवडणूक लढणार आहे। पूर्व विधानसभा क्षेत्राची निवडणूक लढेल कारण या आधीच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनेच या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला होता। अंधेरी पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे 5 नगरसेवक हे 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि त्यामुळे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या ठिकाणी महायुतीचा उमेदवार असेल। ही महाराष्ट्राच्या प्रगतीची निवडणूक तर आहेच, ही महाराष्ट्राच्या उन्नतीची निवडणूक तर आहेच, परंतु त्यातल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य आणि भवितव्य ठरवणारी ही महाराष्ट्राची निवडणूक आहे असं मला वाटतं। आणि त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण जो धडा म्हणजे काय, उमेदवारी ठरवण्याचा अधिकार हा पार्लमेंटरी बोर्डाला असतो आणि त्यामुळे उमेदवारी ठरवणं किंवा उमेदवारी घोषित करणं हे माझ्या अखत्यारीमध्ये येत नाही। तयारी अनेक लोक करत असतात, दावाही अनेक लोक करत असतात, परंतु त्या विधानसभा क्षेत्रामध्ये जिंकून येण्याची प्रोबॅबिलिटी, इलेक्टोरल मेरिट हे कोणाचं आहे याच्या आधारावरती निर्णय होत असतो। कारण महायुतीचे जास्तीत जास्त आमदार हे या ठिकाणी निवडून आले पाहिजे आणि महायुतीचं सरकार हे या ठिकाणी आलं पाहिजे महाराष्ट्राच्या भवितव्याकरता आणि त्यामुळे इलेक्टोरल मेरिट हे पाहून या ठिकाणी निर्णय होणार आहे। हा जोरदार उत्साह आपण आणखी पुढे नेऊ आणि आपण या संधीचं सोनं करू आणि भारतीय जनता पार्टीचाच आमदार अंधेरी देऊ। खूप खूप धन्यवाद।